ऑफिसमध्ये कलिकने आणलेला होता टिफिनमध्ये केळीच्या पानावरचा बनवलेला गुजराती स्टाईल पानकी एक नंबर. तर मी ठरवले की मी तुम्हाला पण दाखवेन सिंपल रेसिपी. पण गुड मॉर्निंग. आज ना मी थोडी घरी आहे, सो त्याच्यामुळे मी ठरवलं की आज ना मी काहीतरी रेसिपी बनवणार आहे. तर गुजरातीमध्ये जे केळीच्या पानांमध्ये जो लिफाफा म्हणून टिफिनमध्ये जो स्टाफने घेऊन आला होता ना, मी जॉबला जिथे जाते तिथे, तर मी ठरवलं की मी पण घरी बनवेन. आणि सो खूप छान भारी लागत होता आणि एकदम सिंपल रेसिपी आहे. सो चला लेट्स गो. आणि आता बनवून घेणार. पहिल्यांदा केळीची पानं काढून घेणार. पहिल्यांदा मी केळीची पानं काढून घेते आणि केळीची पानं जी फ्रेश दिसतात ना ती घेणार आहे. आणि ॲक्च्युलीमध्ये ना आता ना झाडांना पाणी नसते, मीन्स आता उन्हाळा खूप कडक असल्यामुळे आणि झाडांना चांगलं छान असं पाणी न मिळाल्यामुळे अशी सुकलेली वेगळी झाड वाटत. सो त्याच्यातून आता मी चेक करून घेते चांगलं पाणी. एवढीनं जोरात हवा येते. तर हा ऊसाचं झाड आहे ना, हा ऊसाचा झाडही खाली वाकला, एवढी हवा येते. इकडच्या एरियाला ना अजिबात आमच्याकडे पाणी नाही. बाकीच्या एरियाचं नाही मला माहिती, बट आमच्याकडे पाणीच नाही. हा केळीचा पान घेतला आहे मी. जर तुमच्याकडे जर केळीचा पान नसेल तर तुम्ही बटर पेपरही घेऊ शकता. केळीचा पान आहे ना, हा मी कट करून घेते फर्स्ट. या पद्धतीत मी पानं काढून घेतलेली. छोटी पानं काढून घ्यायची आहेत, एक साईजने काढून घ्यायचे. हळद ना थोडीच घ्यायची, मी थोडीच हळद घेते. आणि तांदळाचा पीठ, तिखट मिरची आवडीनुसार मिक्सर करून घ्या. एक छोटी वाटी दही, भाजलेली जिरा पावडर, ब्लॅक तेल नाहीतर व्हाईट तेल, मी व्हाईटवाले घेतले तेल, चवीनुसार मीठ, हिंग, जास्त नाही आहे, थोडाच घ्यायचा, थोडा जास्त नाही. लागला पाणी न तर मिक्सर करू शकतो आहे नंतर, बट थोडाच पाणी मिक्सर करून घ्यायचं आहे. बॅटर एकदम पातळही नाही करून घ्यायचं आहे आपल्याला. याप्रमाणे थिकनेस ठेवायची आहे, जास्तही पातळ करून घ्यायचं नाही आहे. पानानं ना ऑइल ग्रीस करून घ्यायचं आहे, नाहीतर मी घी ग्रीस करून घेते. घीने ना खूप भारी लागतात. जास्तही जाड नाही पसरून घ्यायचं आणि जास्तही पातळ नाही. तवा पहिल्यांदा ना मी गरम करून घेतला आहे आणि त्याच्यावर हे ठेवून घ्यायचं आहे. त्यावर हा पान आहे ना, हा ठेवून घ्यायचा आहे. या प्रकारे लावून घ्यायचं आहे 2 मिनिटे. तिथपर्यंत आपण बाकीची पानं तयार करून घेणार आहोत. ह्याच्यावर मी हा तूप लावून घेते. चेक करून बघायचं आहे, करून थोडा बघायचा आहे परफेक्ट. आता थोडा पलटी मारून घ्यायचा आहे. दोन्ही साईडून छान असा शिजवून घ्यायचं आहे. दोन्ही साईडून प्रिपेअर छान झाला ना, छान लागतो. परत एकदा झाकण देऊन ठेवून घ्यायचं आहे. सी लुक ॲट दिस, सॉलिड झालेत. आता ह्याच्यावर ना मी काहीतरी स्प्रिंकल करून घेणार. एक नंबर. ही जरी आपण ठेवली ना तरी चालेल. तर झाकण देऊन ठेवते. यावरून ना मी थोडा मसाला म्हणजे तिखट मसाला स्प्रिंकल करून घेते. तुमच्या आवडीनुसार मिक्स करून घ्या. तुम्ही टिफिनला या पद्धतीत जरी फोल्ड करून जर बाहेर घेऊन गेलो ना, फोल्ड करून तरीही चालते, नाहीतर रोलिंग करून जरी नेले तरी पण चालते. ह्याच्यावर ना कोकोनट स्प्रिंकल करून घ्यायचं आहे. कोकोनट जर स्प्रिंकल करून घेतला ना तर अजून भारी. आणि ओला खोबरा असेल ना, ओला जर कोकोनट असेल ना तर अजूनच भारी. आणि असं स्प्रिंकल करून रोलिंग करून घ्यायचं आहे. काही पत्रोले त्यामध्ये सर्व करून घ्यायचं आहे. चटणीसोबत नाही तर कशासोबतही खाऊ शकतो आहे. गुजराती डिश आली ना तिथे मिरची आलीच, तर मिरची सर्व करून घ्यायची आहे. एकदम परफेक्ट आणि छान असा सकाळचा ब्रेकफास्टसाठी सिंपल नाश्ता तयार होतो आहे, सॉलिड.
व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायलाही विसरू नका आणि कमेंट्स करून सांगायलाही विसरू नका.